भारतीय संस्कृती आणि परंपरेला संपूर्ण जगभरात नावलौकिक मिळालेला आहे। कारण भारत देशात वर्षाच्या 12ही महिने वेगवेगळ्या जाती धर्मांच्या परंपरा वेगवेगळ्या सण उत्सवाच्या माध्यमातून साजऱ्या केल्या जातात। त्याचबरोबर भारतात अनेक प्राचीन मंदिरं सुद्धा आहेत, जिथे दरवर्षी कोट्यावधी भाविक भक्तिमय अंतःकरणाने देवाच्या दर्शनाला जातात। याच प्राचीन मंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे ओडिशा राज्यात पुरी या शहरात असलेलं जगन्नाथ मंदिर। ओडिशा राज्यात पुरी या शहराला पुरुषोत्तम पुरी असंही म्हटलं जातं। दरवर्षी या शहरात भगवान जगन्नाथांची भव्य रथयात्रा काढली जाते आणि या रथयात्रेत देश विदेशातील लाखो लोक सहभागी होतात। या रथयात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती जगन्नाथ मंदिरातून बाहेर काढून 3 मोठ्या रथांवर ठेवल्या जातात। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीपासून या रथयात्रेला सुरुवात होते। या वर्षी या रथयात्रेचा प्रारंभ 7 जुलै रोजी होणार आहे। जगन्नाथ रथयात्रेत श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांचे रथ असतात। बलराम हे थोरले बंधू असल्यानं त्यांचा रथ हा सर्वात पुढे असतो आणि याला तालध्वज असं म्हटलं जातं। तर सुभद्रेचा रथ हा मध्यभागी असतो आणि या रथाला दर्पदलन किंवा पद्मारथ असं म्हटलं जातं। आणि त्यानंतर सर्वात शेवटी भगवान श्रीकृष्णाचा रथ असतो। या रथाला नंदीध्वज किंवा गरुड ध्वज असं म्हटलं जातं। जगन्नाथांचा 16 चाके असलेला लाकडी रथ 45 फूट उंच तर 35 फूट लांब आणि 35 फूट रुंद असतो। बलरामाचा रथ हा 45 फूट उंच असतो तर सुभद्राच्या रथाची उंची ही 43 फूट असते। जगन्नाथांची ही भव्य रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला पुरी येथून सुरू होणार असून ही रथयात्रा सलग 2 दिवस सुरू राहणार आहे। या रथयात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे भाविकांना या रथयात्रेचं दर्शन घेतल्यावर 1000 यज्ञाचे पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं। कदाचित म्हणूनच या रथयात्रेत जवळपास 8 लाख भाविक दरवर्षी सहभागी होतात। यंदाही रथयात्रा 7 जुलैपासून सुरू होत असून त्या दिवशी थोड्या अंतरांपर्यंत रथ ओढले जातील आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी 8 तारखेला पुन्हा रथयात्रा निघेल। 2 दिवसांच्या जगन्नाथ रथयात्रेची ही दुर्मिळ घटना याआधी 1971 आणि 1909 मध्ये पाहायला मिळाली होती। त्यानंतर साधारण 53 वर्षांनी हा दुर्मिळ योग यंदाही भाविकांना अनुभवायला मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।